चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत 1 ग्लास बेसन पिठापासून ही बेसन पिठाची इडली। यात दही पण नाही, इनो पण नाही, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। वेळ ना वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत। मी योगिताच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे। तर सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया। यावरती इडलीचं भांडं ठेवून घेणार आहोत आणि इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे। ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे। आता आपण चाळणीमध्ये 1 ग्लास बेसन पीठ चाळून घेणार आहोत। ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, इडली एकदम स्पॉन्जी तयार होते व जाळी व्यवस्थित पडते। बघू शकता बेसन पीठ चाळून झालेलं आहे। साखर घेणार आहे, चमच्याने मोजून दाखवते तुम्हाला। तर इथे 3 टीस्पून साखर घेतलेली आहे। हे मोजमाप तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आणि हाफ टीस्पून निंबू सत्व घेतलेला आहे। त्यानंतर जो फूड कलर येतो तो घातलेला आहे पिवळा। इथं मी हळद वापरणार नाही। आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तेल दाखवते तुम्हाला, 4 चम्मच म्हणजे 4 टीस्पून तेल घेतलेलं आहे। ही पद्धत जरा सोपी पडते म्हणून मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे। व अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे बेसन पीठ तळाला जाऊन चिटकत नाही। व थोडं अजून पाणी, म्हणजे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आणि जे चाळून घेतलेलं बेसन पीठ होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ही पद्धत जरा सोपी पडते, तुम्ही नक्की ट्राय करा। दरवेळेस ते वाटीमध्ये हलवत बसण्याची गरज पडत नाही किंवा घोळ बनवण्याची गरज पडत नाही। तर बघू शकता किती छान हे बॅटर तयार झालेलं आहे। आता तुम्हाला तपासून बघायचं असलं तर असं चमच्यावरती बोट फिरवून बघायचं। या पद्धतीने हे तयार झालेलं आहे। आता खाण्याचा सोडा 1 टीस्पून घेतलेला आहे। तुम्ही इनो वापरू शकता तुम्हाला वापरायचं असलं तर। 1 चम्मच पाणी घालणार आहोत। आता हे चमच्याने थोडं फिरवून घ्या, त्यामुळे काय होतं, जेव्हा मिक्सरला आपण लावतो तेव्हा हे झाकणावरती सोडा उडून येत नाही। आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। बघू शकता यावरती बबल्स आले म्हणजे समजून घ्यायचं हे बॅटर तयार झालेलं आहे। या पद्धतीने आता जे इडलीचे भांडे होते तेल लावून घेतले होतं, त्यावरती मी वाटाणे घातलेले आहे। 4-4 5-5 वाटाणे घालून घ्यायचे, खूप छान लागतात हे। तुम्ही हवं तर यामध्ये दुसऱ्या भाज्या पण घालू शकतात। शिमला मिरची झाली, गाजर झाली, ते पण घालू शकतात। मी फक्त वाटाणा वापरलेला आहे। आता बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व प्लेटी मी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे। आता पाणी गरम झालेलं आहे भांड्यामध्ये। ह्या प्लेटी आपण त्यावरती एक एक करून ठेवून घ्यायचे आहे। तुम्हाला वाटत असेल की ही इडली स्पॉन्जी होणार नाही, पण अगदी होते सोडा घातला तरी। इनो घालायचं असलं तर तुम्ही घालू शकतात। आणि 1 ग्लास बेसन पिठामध्ये ह्या 12 इडल्या तयार झाल्यात। आता इडल्या होईपर्यंत हिरवी चटणी बघणार आहोत। कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रकचा तुकडा आहे, 2 मिरच्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे। हवं तर पुदिना वापरू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी घेतला नाही। चवीपुरतं मीठ आहे, शेव घेतलेले आहे जाड, आणि साखर घातलेली आहे। निंबूचा रस घ्यायचा आहे, अर्धा हाफ टीस्पून घेतला तरी पण चालतोय, मी अंदाजे घातलेला आहे। ही चटणी ढोकळ्यासोबत खूप छान लागते। तुम्हाला शेव नसेल घालायचा तर एक इडली तोडून यामध्ये तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवू शकतात, ती पण खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता आपली हिरवी चटणी किती छान तयार झालेली आहे, अजिबात कोणता रंग न वापरता। आणि या ठिकाणी 20 मिनिटांनंतर तर तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत। ह्या थंड करून घ्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या। बघू शकता किती स्पॉन्जी इडली झालेली आहे। तर इनो न वापरता तुम्हीही अशा इडल्या बनवू शकतात। मी एक एक करून सर्व एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहेत। यावरती आता फोडणी घालणार आहोत। तर बघू शकता किती छान झालेले आहे ना। तर आता तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, अर्धा ग्लास पाणी, साखर घातलेली आहे, थोडं खोबरं घातलेलं आहे इडलीवरती, कोथिंबीर। आता जो तडका तयार करून घेतला तो यावरती घालून घ्यायचा आहे। अगदी हा सर्व जो आपण तडका तयार करून घेतला ह्या इडल्या सर्व सोक करून घेतात।
आणि घशात अडकतही नाही. तर आपल्या तुम्ही बघू शकता इडल्या किती छान तयार झालेले आहे. इडली म्हणजे बेसन इडली. आता हे एक एक करून ठेवून घ्यायचे आहे आणि आपली हिरवी चटणी. तर बघू शकता किती रसरशीत आपली ही इडली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा व माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही चटणी खायला खूप छान लागते बरं का. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि योगिताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.